नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया मिरजन किल्ल्याबद्दल। हा किल्ला कर्नाटक राज्यात गोकर्णजवळ आहे। मिरजन किल्ल्याला तुम्ही पाहण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता आणि हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क देण्याची गरज नाही। मिरजन किल्ला हा लॅटराइट दगडांचा वापर करून 10 एकर क्षेत्रात हा किल्ला बांधण्यात आला आहे। त्याची वास्तुकला भारतीय शैलीची आहे। गोकर्णातील मिरजन किल्ला कर्नाटकातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे। किल्ल्याला 4 प्रवेशद्वार आणि अनेक विहिरी आहेत जे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि प्रवेशद्वार आहेत जे गोलाकार कंदकाकडे जातात। प्रत्येक प्रवेशद्वारावर किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी रुंद पायऱ्या आहेत। किल्ला दुहेरी भिंतीने वेढलेला आहे आणि बुरुजांवर उंच बुरुज आहेत। मिरजन किल्ल्यामध्ये एका मोठ्या झाडाखाली आपल्याला हिंदू देवी देवतांच्या दगडी प्रतिमा पाहायला मिळतात। मिरजन किल्ला हा इसवी सनाच्या 16व्या शतकात बांधला गेला होता। राणी चिन्नामाजींनी या किल्ल्याचे बांधकाम केले असे मानले जाते। मिरजन किल्ल्याच्या परिसरात फिरताना इतिहास आणि निसर्गाचा अनुभव मिळतो। किल्ल्यावरून आजूबाजूला परिसर खूपच सुंदर दिसतो। मिरजन किल्ल्याच्या तटबंदीवर उभे राहून घनदाट जंगले, वळणावळणाच्या नद्या आणि दूरवरच्या टेकड्यांचे दृश्य तुम्हाला विस्मयचकित करेल। हे एक आठवण करून देते की भूतकाळात हा किल्ला शक्तीचे प्रतीक असला तरी आज तो गोकर्णाच्या निसर्गरम्य वैभवाचे प्रवेशद्वार म्हणून उभा आहे। मिरजन किल्ला केवळ लष्करी किल्ला नव्हता तर व्यापार आणि वाणिज्य यांचे केंद्र देखील होता, ज्यामुळे तो प्रदेशाच्या वारशाचा एक आवश्यक भाग बनला। पण हा किल्ला इतका आकर्षक का आहे? कारण या किल्ल्यात प्रत्येक भिंत लढलेल्या आणि जिंकलेल्या युद्धांच्या कथा सांगत आहे। ज्या व्यापाऱ्यांनी एकेकाळी या भूमीतून आपला माल घेऊन प्रवास केला होता। तुम्ही किल्ल्याचा शोध घेताना तुम्हाला आढळेल की प्रत्येक कोपरा आणि खड्डा भूतकाळात एक झलक देतो। गुंतागुंतीचा डिझाईन केलेल्या बुरुजांपासून ते लपलेल्या मार्गांपर्यंत वास्तुकला दख्खनपासून मुघलांपर्यंत विविध शैलींचे मिश्रण प्रतिबिंबित करते, ज्यामुळे या प्रदेशाला आकार देणाऱ्या विविध प्रभावांची एक अद्वितीय अंतर्दृष्टी मिळते। मिरजन किल्ला हा एक ऐतिहासिक चमत्कार असला तरी त्याच्या सभोवतालचा परिसरही तितकाच मनमोहक अनुभव देतो। हिरवळीच्या मध्ये वसलेला आणि शांत अघनाशिनी नदीच्या काठावर वसलेला हा किल्ला इतिहास आणि निसर्ग कसे सुसंवादीपणे एकत्र राहू शकतात याचे एक उत्तम उदाहरण आहे। मिरजन किल्ल्यावरील साहस हे केवळ इतिहास आणि दृश्यांबद्दल नाही तर ते प्रवासाबद्दल देखील आहे। किल्ल्यावरील ट्रेक हा मध्यम स्वरूपाचा आहे जो नवशिके आणि अनुभवी ट्रेकर्स दोघांसाठीही योग्य आहे। तुम्ही कधी असा ट्रेक केला आहे का जो काळाच्या प्रवासासारखा वाटला, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला भूतकाळातील कथांच्या जवळ घेऊन जात असेल? तर तुम्ही नक्कीच हा मिरजन किल्ला व्हिजिट करा। खरंच खूप सुंदर असा हा किल्ला आहे।